हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत एक छोटासा स्मॉल टॉपिक आहे जो की मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके, जो की आपला अगोदर झालेला आहे, पण माझ्याकडे काही नोट्स आहे ज्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय. चाइल्ड हेल्थ नर्सिंग हा आपला सब्जेक्ट आहे आणि ऑब्स्टेट्रिकल आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंगमध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. ओबीजीवाय ज्यावेळेला आपण शिकतो त्यासोबतच आपल्याला काय चाइल्ड हेल्थ नर्सिंगसुद्धा हेल्प करते. ओके, सो निओनॅटल व्हायटल्स हे आपण ह्या ठिकाणी बघणार. जसं आपण ॲडल्टचं व्हायटल्स बघतो तसंच आपण निओनॅटलचं व्हायटल्ससुद्धा बघितलं पाहिजे. सो निओनॅटलचं व्हायटलची सिक्वेन्स कशी आहे? ओके, फर्स्ट वन आपण काय बघतो, रेस्पिरेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रेस्पिरेशन. ज्यावेळेला रेस्पिरेट करतो चाइल्ड त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो की हां, चाइल्डला नो एनी डिफिकल्टी आहे ॲट द टाइम ऑफ रेस्पिरेशन. पल्सचं सुद्धा आपण ज्यावेळेला चेक करतो, पल्समध्ये सुद्धा आपण काय करतो, पल्स रेट. टेम्परेचर आपल्याला इम्पॉर्टंट आहे कारण की आपण थर्मो रेग्युलेशन चाइल्डमध्ये चेक करू शकतो. ब्लड प्रेशरसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. सो हा सिक्वेन्स आहे जो की आपण ह्या सिक्वेन्स वाईज गो थ्रू करतो निओनॅटलचे व्हायटल्स. तर फर्स्ट वन आपण बघितलं रेस्पिरेशन्स, पल्स. ओके, त्यामध्ये टेम्परेचर आणि ब्लड प्रेशर. आता नॉर्मल जर का आपण बघितलं रेस्पिरेटरी रेट निओनॅटमध्ये तर 13 to 16 ब्रीथ पर मिनिट राहतो. 13 to 60 ब्रीथ पर मिनिट हा नॉर्मल राहतो. पण जर का ॲव्हरेज आपण आपल्याला काढायचं आहे दोघांमध्ये पण 13 to 61 तर 40 ब्रीथ पर मिनिट हा ॲव्हरेज राहतो निओनॅटमध्ये. हार्ट रेटसुद्धा आपण ज्यावेळेला चेक करतो तर हार्ट रेटची जो नॉर्मल व्हॅल्यू किती आहे 120 to 100 ब्रीथ पर मिनिट कोणामध्ये, निओनॅटमध्ये. जर का आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण ॲव्हरेजमध्ये किती काढतो, 140 ॲव्हरेज हा ब्रीथ पर मिनिट हा ॲव्हरेज आहे हार्ट रेट. टेम्परेचर जर का आपल्याला जर का चेक करायचं आहे पण नॉर्मल व्हॅल्यू किती आहे टेम्परेचरची निओनॅटमध्ये 36.5 डिग्री सेल्सिअस टू 37.5 डिग्री सेल्सिअस. तर आपण त्याची ॲव्हरेज किती काढू शकतो, 37 हा ॲव्हरेज आहे जो की टेम्परेचर आहे आपण कॅल्क्युलेट करतो ॲव्हरेजमध्ये निओनॅटलमध्ये. आता ब्लड प्रेशरसुद्धा आपण ज्यावेळेला चेक करतो तर 18 to 50 mmHg पर राहतो. सर हा नॉर्मल आहे. सम इन केसेसमध्ये तर जास्त वाढत पण नाही, कमी पण होत नाही निओनॅटमध्ये. सो आपल्याला मेन फोकस आपण रेस्पिरेशनवर करतो, पल्स आणि टेम्परेचर या तीन गोष्टीवरती आपण जास्त मेन फोकस करतो. रेस्पिरेशन आपण नॉर्मल जर का बघितलं 30 to 60 ब्रीथ पर मिनिट आहे. ॲव्हरेज किती आहे, 40 ब्रीथ पर मिनिट. ज्यावेळेला ब्रॅडिपनिया होणार म्हणजे का स्लो रेस्पिरेशन होणार. स्लो रेस्पिरेशनमध्ये किती 30 ब्रीथ पर मिनिटच्या खाली जाणार त्याला आपण काय बोलतो, ब्रॅडिपनिया. ओके, आणि टॅकिपनिया म्हणजे काय की फास्ट रेस्पिरेशन असते निओनॅटमध्ये आणि त्याची किती राहते व्हॅल्यू इन्क्रीज असतात 60 ब्रीथ पर मिनिटच्या वरती, त्याला आपण टॅकिपनिया म्हणतो. आणि जर का स्लो रेस्पिरेशन असेल त्याला ब्रॅडिपनिया आपण असं बोलतो. त्यानंतर ॲबडोमिनल रेस्पिरेशन आपण कसं चेक करतो, चेस्ट आणि ॲबडोमिनल मुवमेंट. ज्यावेळेला चेस्टची मुवमेंट होते आणि ॲबडोमिनलची मुवमेंट होते कोणामध्ये, निओनॅटमध्ये, तर आपण त्यावेळेला चेक करतो. आणि रेट कसा असतो, इरेग्युलर आहे का, आपण हा कसं आयडेंटिफाय करतो, ड्यू टू ॲपनिया. ॲपनिया म्हणजेच काय, रेस्पिरेशनवर. ओके, रेस्पिरेशन किती आहे 20 सेकंडच्या आतमध्ये आहे का, डिक्रीज रेट आहे का. ओके, सो या टाईपमध्ये. तर आपण आता पॅटर्न बघू. पॅटर्न कसा असतो, रेग्युलर पॅटर्न असतो त्याला आपण नॉर्मल बोलतो. इरेग्युलर पॅटर्न असेल रेस्पिरेशनचा तर आपण त्याला ॲबनॉर्मल असं बोलतो. ओके, या माझ्या नोट्स आहे, तुम्हाला हेल्प होणार या नोट्स म्हणून, ज्या की मी स्वतः बनवलेल्या नोट्स आहे, म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एक्सप्लेनेशन करावं. ओके, आता पल्स रेट आपण बघू आणि हार्ट रेट आपण बघू. आतापर्यंत आपण बघितलं रेस्पिरेशन, आता आपण बघू पल्स रेट आणि हार्ट रेट. पल्स रेट ज्यावेळेला आपण चेक करतो ॲट द टाइम ऑफ बर्थ तर किती असतो, 120 to 160 ब्रीथ पर मिनिट. पण ॲव्हरेज जर का आपण काढलं त्याची रेट तर किती राहते, 140 ब्रीथ पर मिनिटमध्ये. आता आपण बघू ब्रॅडिपनिया, ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया म्हणजेच काय, कार्डिया म्हणजेच का पल्स रेट, हार्ट रेट. त्याला आपण ब्रॅडी म्हणजेच का डिक्रीज त्यामध्ये त्यांची रेट होते, ब्रॅडिकार्डिया आपण त्याला असं बोलतो. 100 ब्रीथ पर मिनिटच्या खाली ज्याची रेट असेल त्याला आपण ब्रॅडिकार्डिया असं बोलतो, जो निओनेट ब्रॅडिकार्डियामध्ये आहे. तर त्याला आपण अजून काय बोलतो की सायलेंट हायपोथर्मिया. ज्यावेळेला बेबी हायपोथर्मियामध्ये गेलं तर रेट ऑफ कॉम्प्लिकेशन जास्त आहे. ब्रॅडिकार्डियामध्ये सुद्धा गेलं तरी रेट ऑफ कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये जास्त आहे, रिस्क फॅक्टर जास्त आहे. आता टॅकिकार्डिया म्हणजे काय, 180 ब्रीथ पर मिनिटच्या वरती असणार एखाद्या निओनेटचा हार्ट रेट. तर आपण त्याला काय आयडेंटिफाय करतो, कंजेस्टिव्ह हार्ट डिसीज.
ओके, किंवा कंजेनाटल हार्ट डिसीज. कंजेनाटल हार्ट डिसीज आपण त्याला असं नाव देतो. आता टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण 36.5 to 37.5 डिग्री सेल्सिअसमध्ये असतात, नॉर्मल राहतो तो. हायपोथर्मिया म्हणजे काय की ज्यावेळेला डिक्रीज होते बॉडी टेम्परेचर, ओके, बॉडी टेम्परेचर ज्यावेळेला डिक्रीज होते त्याला आपण हायपोथर्मिया बोलतो. आणि त्यालाच आपण काय बोलतो, सायलेंट किलर. ज्या वेळेला बेबी हायपोथर्मियामध्ये गेला सो चान्सेस आहे बेबीची डेथ होण्याची. ओके, ज्यावेळेला थर्मोरेग्युलेशन होत नसेल बॉडीमध्ये बेबीच्या, तर त्याला आपण काय सायलेंट किलर सुद्धा बोलू शकतो, म्हणजे हायपोथर्मिया. आता जर का माइल्ड असेल, म्हणजे की माइल्ड हायपोथर्मिया असेल, तर किती असणार, तो कोल्ड स्ट्रेस असणार आहे. रेट किती असणार आहे, 36 डिग्री सेल्सिअस टू 36.4 डिग्री सेल्सिअसमध्ये. आता मॉडरेट हायपोथर्मिया असेल तर 32 डिग्री सेल्सिअस टू 35.9 डिग्री सेल्सिअसमध्ये. सिव्हिअर लेवलला असेल तर डिक्रीज द 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत सिव्हिअर लेवल ऑफ हायपोथर्मिया. आता मोस्ट कॉमन साईट आपण कुठे चेक करतो युनिटमध्ये, की आपला टेम्परेचर चेक करायचं, तर तो रूट कोणता आहे, साईट कोणती आहे, ॲक्झिला. आता कॉजेस काय हायपोथर्मियाचे, समटाईम ज्यावेळेला ॲब्सेंट असणार आहे शिवरिंग, बेबीमध्ये शिवरिंग होणार. प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बेबी जर का बॉर्न झालेला असेल तर त्यावेळेला त्याला होऊ शकतो हायपोथर्मिया. किंवा लेस लेबर रूमचं टेम्परेचर जर कमी असेल तर त्याला हायपोथर्मिया होऊ शकतो. मग आपण हीट लॉस कशी करू शकतो, जे रेडियंट वॉर्मर असेल किंवा रेडिएशन्स आपण हीट त्याला देऊ शकतो. 60% हीट आपण त्या ठिकाणी लॉस करू शकतो त्याची. त्यानंतर कन्व्हेक्शन असेल तर एअरमध्ये होणार. इव्हॅक्युएशन कुठं होणार, वेट. आणि कंडक्शन कुठं होणार, डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यानंतर. ओके, प्रोटेक्शन फॉर द हायपोथर्मिया, प्रोटेक्शन करायचं आपल्याला हायपोथर्मियापासून. तर ब्राऊन फॅट किंवा ब्राऊन ॲडिपोज टिश्यू हे करतात प्रोटेक्शन. फ्लेक्शन ऑफ बॉडी आणि डिक्रीज एक्सपोजर ऑफ द टोटल सरफेस एरिया. या फ्लेक्शन ज्यावेळेला होती बॉडीचं, त्यावेळेला काय होणार की जे टोटल सरफेस एरिया बॉडीचा तो डिक्रीज होणार आहे, म्हणजे की हायपोथर्मियाला प्रोटेक्शन भेटणार आहे बॉडीला. ओके, सो हा टॉपिक होता, स्मॉल टॉपिक होता, तुम्हाला समजला असेल. म्हणून मला असं वाटलं की ग्रुपला सेंड करण्यापेक्षा तुम्हाला जस्ट नॉर्मल एक्सप्लेनेशन सुद्धा मी या ठिकाणी देतो. तुम्हाला कळालं असेल, तुम्ही प्रॉपरली या ठिकाणी अटेन्शन ह्या टॉपिक बघा आणि स्टडी करा. ओके, थँक्यू सो मच.